हाय गाईज, स्टेनो विथ कीर्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. जर हा आपला पहिला व्हिडिओ आहे. सो आपलं फर्स्ट चॅप्टर आहे द कॉन्सोनंट्स. सो आपल्याला आज बघायचं आहे की शॉर्ट हँडमध्ये किती कॉन्सोनंट्स असतात. शॉर्ट हँडमध्ये जसे 26 कॉन्सोनंट्स असतात. सो देर आर 26 कॉन्सोनंट्स. तर आपण बघू का आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये की कोणकोणते कॉन्सोनंट्स असतात. तर आपलं एक पिटमॅनचं छोटंसं बुक असतं, आयझॅक पिटमॅन म्हणून. तर त्यात तुम्हाला ही फर्स्ट चॅप्टर आहे द कॉन्सोनंट्स. सो आपण सुरू करूया व्हिडिओला. सो आपले कॉन्सोनंट्स आहेत पी, बी, टी, डी, जे, के, एम, एन, इंग, एफ, वी, इथ, THE, दी, एस, झेड, इश, and Z, ZH. L, R means ray, W means way, A and H हे. सो आपण आता याचे आउटलाईन्स बघूया. सो आउटलाईन्स आहेत. पीचं आहे लाईट डाऊनवर्ड लाईन. सो ही लाईट डाऊनवर्ड लाईन आहे. सो पी आपण असं काढायचं आहे. आणि बी आहे डार्क डाऊनवर्ड लाईन, डार्क. आणि टीची आउटलाईन आहे डाऊनवर्ड, वरतून खाली. सो ही लाईट आहे. सो लाईट, डार्क, लाईट. and D also dark downward. असं मी काढते आहे ऑन दी लाईन. ओके. अँड चे हे पण डाऊनवर्डच येईल. सो चे हे लाईट आहे. लाईट. and J is dark. K ही horizontal लाईन येईल, ती लाईट आहे. सो K is light. and G is also horizontal, it is dark. and M पण होरिझेंटल आहे आणि M आहे लाईट. N पण लाईटच आहे. याच्या आउटलाईन N and ink is dark. ink.
सो ॲन आणि इंगमध्ये डिफरन्स आहेत की ॲन हे लाईट आहे आणि इंग इज डार्क. सो आपण पुढं जाऊया. एफ इज डाउनवर्ड and it's light. F. V है डार्क है. इट्स लाइन वरती है, ऑन द लाइन. इथ है लाइट है, लाइट. दी पण दी है डार्क है. एस है लाइट है. जसं मी काढते आहे तसंच तुम्हाला हे आज सगळे आउटलाईन काढायचे आहे. झेड इज डार्क. इश पण लाईट आहे. कर्व आहे. आणि झी है डार्क है. एल है अपवर्ड है एंड हे लाइट है, ऑन द लाइन. सगळे आपले कॉन्सनंट्स आहे हे ऑन द लाइन आहे. सो प्रॅक्टिस करता वेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. रे पण अपवर्ड आहे. लाइट, वे, हे लाइट है. एंड हे पण हे लाइट आहे. सो हे आपले दोन आहेत, अपवर्ड आणि एक डाउनवर्ड आहेत. सो हे सगळे आपले कॉन्सनंट्स आहे. याचे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. हा फर्स्ट चॅप्टर आहे. जसे तुम्ही मी पुढचे व्हिडिओ टाकतच राहील. जसं तुम्ही पुढे जाशाल तसं तुम्हाला शॉर्ट हँडचे कॉन्सनंट्स वगैरे सगळं यूज करायचं वगैरे कळेल. सो हे टेबल बघून घ्या, तुम्हाला याने हेल्प होईल. ह्याचे साऊंड्स वगैरे आहे. सो याची तुम्ही किमान 1 पेज इच कॉन्सनंटची तुम्ही 1 पेज तरी प्रॅक्टिस करावी. सो त्याने तुम्हाला कॉन्सनंट्सचे जे हे आउटलाईन्स राहील त्यांनी तुम्हाला काढण्यामध्ये मदत होईल आणि तुम्हाला पुढचं पण सोपं जाईल. सो थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड तुम्हाला जर डिक्टेशन लागत असेल 100, 80, 120 तर तुम्ही मला DM करू शकतात. थँक्यू.